नमस्कार मंडळी, मस्त असे ग्रेव्हीमधले व्हेज मंचुरियन बनवूया त्यात. चला तर मग काय केलं, आपण कोबी चिरून घेतलाय. कोबी खिसून पण घेऊ शकता, पण मला खूप बारीक आवडत नाही म्हणून तसं घेतले. थोडंसं गाजर होतं घरात, ते टाकले. आता काय करायचं, मिक्सरमध्ये लसणीच्या किंवा लसूण घ्यायचा, लसणाच्या पाकळ्या, हिरवी मिरची घ्यायची तुमच्या आवडीनुसार आणि आल्याचे तुकडे टाकायचे. आता हे मिक्सरला तोपर्यंत वाटून घ्यायचं. इकडे काय करायचं, आपण थोडासा सोडा टाकायचा. कोबी चिरलेला आणि गाजर आहे त्याच्यात, तुम्ही आवडेल त्या भाज्या घालू शकतात. आता याच्यामध्ये ते मिरची, आलं आणि लसणाची पेस्ट टाकायची. 2 वाट्या मैदा आणि 1 वाटी आपल्याला कॉर्नफ्लोअर टाकायचं आहे, म्हणजे थोडक्यात मक्याचं पीठ. आणि हे बरोबर प्रमाण होतं अगदी. 2 वाटी मैदा आणि म्हणजे जेवढं त्यात बसेल तेवढंच ते पीठ घालायचं. आता इथे थोडासा क्रंचीनेस यावं म्हणून माझ्याकडे पावाचे तुकडे होते, ते मी कुस्करून टाकले. तुम्ही ब्रेड क्रम्स पण टाकू शकता. मस्त असं हे मिक्स करून घ्यायचं. प्रमाण लक्षात ठेवा, म्हणजे 2 वाट्या तुम्ही मैदा घेतलात तर 1 वाटी कॉर्नफ्लॉवर घ्यायचा. आता इथे आपण काय केलेलं आहे की सोया सॉस टाकलेलं आहे. थोडंसं असं घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं मस्त. त्याचे छोटे छोटे बॉल करून घ्यायचे. आता हे मी सगळ्याच पिठाचे बॉल करून घेते. अशा प्रकारे आपण छोटे 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 बॉल करून घ्यायचे. एक नंबर लागतात. तुम्ही घरी बनवले जर अशा प्रकारे व्हेज मंचुरियन ना, 1 नंबर लागतात. आवडतील त्या भाज्या तुम्ही घालू शकतात त्याच्यामध्ये. आता हे बॉल आपले करून तयार आहेत. मस्त कडकडीत तेलात असे तळून घ्यायचे. बघा, लालसर होईपर्यंत मस्त भाजून घ्यायचे. तळून आपले झाले की ते आपण काढून एका साईडला ठेवूयात. नुसते म्हटलं तर हे खूप छान लागतात, पण यावेळी आम्ही ग्रेव्हीमधले बनवतोय. नुसते म्हटलं तर तुम्ही खाऊ शकता शेजवान चटणीसोबत किंवा मंचुरियनच्या चटणीसोबत आपण खाऊ शकतो. हे बघा, खूप मस्त वाटतं. बाहेर मस्त थंड असं वातावरण आणि घरामध्ये मस्त असा व्हेज मंचुरियनचा बेत. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा अशा प्रकारे व्हेज मंचुरियन बनवून. अशा प्रकारे मी आता सगळेच मंचुरियन तळून घेते. बॉलची साईज थोडी लहान करायची, जेणेकरून आतलं पीठ आहे ते कच्चं राहत नाही. आता इकडे काय करायचं, एका पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलं, त्यात थोडीशी ते राहिलेली आपली अद्रक लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट टाकली. याच्यामध्ये थोडंसं भाज्या ठेवल्या होत्या मी, गाजर, कांद्याची पात, कोबी थोडासा, हे सगळं परतून घेतलं छान असं. शॅलो फ्राय केलं. त्याच्यामध्ये आपण सोया सॉस टाकला. इथे मात्र आता सोया सॉस थोडासा जास्त क्वांटिटीमध्ये टाकायचा आणि पाणी टाकायचं. जेवढी तुम्हाला ग्रेव्ही हवी आहे तेवढंच पाणी टाकायचं. इथे थोडीशी चवीपुरती साखर आणि मीठ टाकायचं. आता इथे थोडंसं कॉर्नफ्लोअर घेतले, त्याची स्लरी करायची आपल्याला पाण्यामध्ये थोडंसं असं मिक्स करून एकसारखं करून घ्यायचं. आता इथे थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकते. आता ही कॉर्नफ्लोअरची किंवा मक्याच्या पिठाची आपण स्लरी टाकतोय. आता जसं थोडा वेळ आपण गॅसवर ठेवलं याला की ते असं ग्रेव्ही टाईप होतं, म्हणजे थोडंसं घट्टसरपणा त्याला ह्या आपल्या कॉर्नफ्लॉवरमुळे येतो, बघू शकता आता तुम्ही. आणि त्याच्यामध्ये हे मी आता डायरेक्ट सर्व करणार आहे, त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट ते मंचुरियनचे बॉल्स त्या पॅनमध्येच टाकलेत. तुम्ही काय करू शकता, हे सगळं बनवून ठेवू शकता आणि जेव्हा कोण गेस्ट पाहुणे वगैरे आले असतील तर हे अशा प्रकारे आपले व्हेज मंचुरियन ग्रेव्हीमधले तयार.